हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये अंडा मसाला ही रेसिपी पाहणार आहोत, तेही एकदम वेगळ्या पद्धतीने। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी मी 6 अंडे उकडायला घातलेले होते। छान अंडे उकडले, त्यावरील साल काढून घेतलेली आहे आणि सर्व अंड्यांना अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व अंडे मी अशाच पद्धतीने कट करून घेते। अंड्यामधून गार वेगळी होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर एका अंड्याचे 3 ते 4 स्लाइस तयार होतील अशा पद्धतीने मी कट करून घेतलं। सर्व अंडे पाहू शकता। सर्व अंडे अशा पद्धतीने मी कट करून घेतले। आता एका पॅन मध्ये 1 चमचा भरून तेल घालायचं। तेल छान पसरवून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम झालं की अंड्याची स्लाइस यावरती एक एक ठेवायची आहेत। आपण इथे थोडेफार अंडे फ्राय करून घेणार आहोत दोन्ही साइडनी। जर तुम्हाला फ्राय करायचे नसतील तर नाही केलं तरीही चालेल, परंतु फ्राय केल्यामुळे अंड्यामधील गार बाहेर पडत नाही आणि छान टेस्टी वाटतात अंडे, तर त्यामुळे मी इथे फ्राय करून घेणार आहे। अंड्यांची स्लाइस छान असं फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे, मिरची, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घेतलं। यांना थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करायची आहे। आता अंडे एका साइडनी छान फ्राय झालेले आहेत। वरून तिखट आणि मीठ आणि थोडा गरम मसाला भुरकवून घ्यायचं आणि सर्व अंड्यांच्या स्लाइसची आहे ते साइड चेंज करून घ्यायची, म्हणजे यांना पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साइडनी सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचं अंड्यांना। दुसऱ्या साइडनी सुद्धा छान असं मसाला भुरकवून घेऊ। यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला, थोडंसं मीठ छान असं भुरकवून घेतलं की टेस्टी वाटतं अंडे। आपला मसाला सुद्धा इथे रेडी झालेला आहे, पाहू शकता। छान प्युरी बनवून तयार झालेली आहे। आता अंडे दोन्ही साइडनी छान असं फ्राय झालेले आहेत, मस्त कलर आला। आपण याला एका साइडला काढून ठेवायचं आहे। आता दुसऱ्या पॅन मध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं। मी ते 4 चमचे तेलाचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे तेल कमी किंवा जास्त केला तरीही चालेल। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये थोडे खडे मसाले वापरूयात। त्यामध्ये 1 चमचा जिरा, 1 कर्णफूल, 1 लवंग घेतलेली आहे, 2 मिरे आणि थोडंसं कलमी घेतलं। मसाले छान फ्राय झाले की बारीक कट करून घेतलेला मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, याला सुद्धा छान असं तेलावरती परतून घ्यायचं। तर पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे, गोल्डन कलर यायला लागलेला आहे। आता आपण यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आहे आले आणि लसणाची, आणि हा मसाला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे परतून घ्यायचा आहे। इकडे छान असं मसाला शिजत आहे तोपर्यंत चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, म्हणजेच येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तर मसाला छान असं शिजलेला आहे, छान तेल सुटलेला आहे मसाल्याला। मसाला छान तेल सुटेपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मसाला खाली लागू द्यायचा नाही, नाहीतर भाजीची टेस्ट बदलू शकते। आता आपण यामध्ये अर्धा चमचा धने पावडर वापरायची आहे आणि पाव चमचा जिरे पावडर घालायची आणि हे मसाले सुद्धा मसाल्यासोबत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर दोन्ही मसाले छान असं शिजल्या गेलेले आहेत। आता इथे लाल तिखट घालायचं आहे। मी इथे 2 चमचे लाल तिखट वापरत आहे। 2 मिरच्यांचा सुद्धा वापर केलं होतं, त्यामुळे तिखट जरा प्रमाणातच वापरावं। अर्धा चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सुके मसाले सुद्धा तेल सुटेपर्यंतच परतून घ्यायचं आहे। मसाले जेवढे चांगले शिजतील भाजीला तेवढीच चांगली टेस्ट येते। तर पाहू शकता इथे सुद्धा छान असं तेल सुटायला लागलेलं आहे, मसाला छान शिजला। आता इथे अर्धा टोमॅटो घालायचा आहे बारीक कट करून घेतलेला आणि याला पाणी सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे, म्हणजेच परतून घ्यायचं आहे। टोमॅटो छान शिजला गेलेला आहे। आता इथे अर्धा कप पाणी घालते आणि छान असं मसाला शिजून घ्यायचा आहे। तर मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं एकदा।
तर पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण ग्रेव्ही तयार करण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहोत। तर मी ते सर्वात अगोदर 1 कप पाणी वापरते। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता। मी ते 1 आणि अर्धा कप पाणी म्हणजे 1.5 कप पाण्याचा वापर केलं आणि ग्रेव्हीला छान शिजवून घ्यायचं आहे। तर यावरती झाकण लावून 5 ते 7 मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे व्यवस्थित असं। तर 7 मिनिटे झालेली आहेत, ग्रेव्ही छान शिजल्या गेलेली आहे। आता आपण यामध्ये जे फ्राय करून घेतलेले होते अंडे ते घालायचे आहेत ग्रेव्हीमध्ये आणि यावरती झाकण लावून आणखी 2 ते 3 मिनिटे छान असं शिजू द्यायचं आहे। आपण अंडे फ्राय केलेले होते त्यामुळे गार इथे पडणार वगैरे नाही किंवा मेल्ट होणार नाही रस्त्यामध्ये। भरपूर असा कोथिंबीर घालायचा आणि 1 ते 2 मिनिट शिजू द्यायचं। 2 मिनिटांनंतर छान असा अंडा मसाला तयार झालेला आहे। पाहू शकता दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच टेस्टी झालेलं आहे। थोडा वेगळ्या पद्धतीने तयार केलेला हा अंडा मसाला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघता तेही कमेंट्स करायला विसरू नका। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।